हॅलो गुड मॉर्निंग। तर आज स्वागत करतोय थेट जेटीवरून। तर आम्ही आलो आहेत आता माशाला आणि आतंक पण आहे आमचा इथे। आतंक हॅलो कर। हॅलो बाय। सकाळ उठलो आणि मस्तपैकी मासे घ्यायला आलेलो आहोत। आता आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय मासे घेणार आहे। सांग बाबू। बांगडा घेणार आहे आतंकसाठी। मस्तपैकी भरपूर असे मासे आणलेले आहेत आणि ते तसेच ठेवलेत। म्हटलं पहिला चहा पिऊन घेऊया, कारण सकाळी तसंच उठून गेलेलं होतं आणि आतंक पण होता माझा बरोबर। आतंक पण आता चहा पितोय आणि बाकी सगळेजण बसलेले आहेत। बिस्किट पाहिजे काय? आणि इथं आहे आमची सगळं आमचा रडवा बुवा। आमचा रडवा बुवा। हो, रडवा बुवाचा पाय दुखतोय, कशाने दुखतोय। तर चला पहिले चहा पिऊन घेऊया आणि नंतर माशांकडे वळायचं। अजून पण मी बुरशी आहे, माझ्या तोंडाकडे बघून कळत असेल। हे एवढे मासे आणलेत। ही आहे सुरमई आणि हे आहेत बांगडे। बांगडे सारासाठी होतील आणि सुकं घालायचं आहे, तर हे साफ करायचे आहेत। हे असेच आणलेत, ते मी आता बसून साफ करेन। आणि इथे आहे सुरमई, ही आता स्वच्छ धुवून घेते आणि हिला मॅरिनेट करून ठेवते आणि फ्रीजमध्ये टाकते। नंतर जेव्हा फ्राय करायचं आहे तेव्हा ही मी बाहेर काढेन। किती किलोची? ही 1.5 किलोची आहे ना सुरमई, तर ही 1.5 किलो भरली आहे। ती सगळी एक घेतली आणि पीस दाखव, पीस एक एक। हा बघा एवढा एक मोठा पीस पडला ह्याचा। हे मासे आहेत बाबू। ही सुरमई आहे, ही सुरमई आणि हा बांगडा आहे। तुला पैकी धुवून वगैरे। तर आता ह्याला मी मॅरिनेट करून ठेवते। तर त्यासाठी आले हे कोकम आवड आणि नंतर हे सगळ्या फिशना मी चोळून घेईन। यात टाकणार आहे लाल तिखट 2 चमचे, थोडीशी हळद पण टाकते, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आले लसूणची पेस्ट ऍड करते। आता हे सगळं व्यवस्थित मी सगळ्या फिशच्या पीसला लावून घेते आणि नंतर ह्याला एका भांड्यामध्ये घेऊन फ्रीजमध्ये ठेवून। तर आमचं ना जवळजवळ जेवण तयार होत आलेलं आहे आणि मासे फ्राय करायचं फक्त बाकी आहे। बाकीचं सगळं जेवण मी केलेलं आहे आणि मला भरपूर असं गरम झालं होतं इथे, म्हणून म्हटलं मी ह्यांना मासे फ्राय करायला दिलेलं काम आहे। आणि आता मी किचनमधून सुट्टी घेतली आहे, तर बाकीचं जे काय काय झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते। आणि माझ्या आंघोळ वगैरे करून झालेली आहे, त्याच्यामुळे आत्ता काय मी किचनमध्ये येणार नाही, कारण मला नंतर मग जास्त गरम होणार। तर चला आता मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर इथं आतंकची आणि आतंकच्या बाबाची मस्ती चालू आहे आणि इथं भाकऱ्या केलेल्या आहेत आणि भातसुद्धा आहे। इथे आहे बांगड्याचं सुक्कं आणि थोडंसं सार केलं आहे। सारात कैरी टाकायला आज नेमके विसरले, म्हटलं चला ठीक आहे। आणि इथे मासे फ्राय करायचं काम चालू आहे। तर चला आता डायरेक्ट जेवतानाचाच व्हिडिओ करेन। बाबडी कसं झालंय जेवण? कसं झालंय? मी केलंय सगळं। आणि हा आमचा नवीन मेंबर चंदन सेठ, काम करतो आमचा काम करतो। आणि हा फिश लवर राकेश पिंडारी। तर चला जेवणाला सुरुवात करते आहे। भाकरी, फ्राय मासा, माशाचं सुक्कं, रस्सा आणि भात आणि जोडीला कांदा आहे। सगळेजण जेवायला बसलेत मस्त। इथं आहे सानिका, जी सारखी लपत असते। इथं आहे सुप्रिया, हो व्हेजवाली जेवून बाहेर गेली आहे सगळ्यांच्या आधीच। हा बघा जेवून माझ्या पाठीमागं उभा आहे आणि इथंही आमची सोनू मॅडम अशी तोंडावर हात घेऊन उभी आहे।
तर चला आता पटापट जेवून घेऊया आणि नंतर मस्तपैकी आराम करायचा आणि पुढचं जे काही रुटीन असेल ते पुढे नाही. हा आमचा चंदन आणि ह्याचा ढोलकीचा क्लास चालू आहे. हे वाजवून दाखव मस्त. काय लाजते ग बाय. हे वाजव.